कसं आहे गाईज, आज सकाळ सकाळी चाललो होतो एकदम लांब लांब म्हणजे आपल्याला जायचं होतं उरुळीला. कसा आहे हायवे, गणपती बाप्पाच्या पाया बिया पडून सकाळी आम्ही निघलो होतो आंघोळ वगैरे करून. का तर आहे ना, एक आपल्याला लग्नाला जायचं होतं, का लय लांबचं लग्न होतं. त्यानंतर मग कोंड्यामधून ह्याला उचलला, हे बघा आविष्कार दादाला घेतला कोंड्यामधून. त्याला फोन केला बंटीदानी की चल म्हणून, नाही का येतो का तू, आम्ही चाललोय म्हणून. त्यामुळे त्याला पण उचलला. गेलो आम्ही ते लग्नाला. एवढी गर्दी नव्हती, पब्लिक नव्हतं कोणाचं एवढं आलेलं. त्यामुळं बसलो बिसलो जरा, मग लय गरम होत होतं काहीच इथं. आणि त्यांनी सिस्टीम कशी केली ती माहिती का, वरतून फॅनच्या वरून मग असं पाणी पडणार नाही का, तसली सिस्टीम केली होती. तरी पण एवढं गरम होत होतं ना, लय म्हणजे लय गरम होत होतं, एकदम गरम. त्यानंतर सिस्टीम बिस्टीम लावलेली होती. आवाज ऐकायचा का गाईस तुम्हाला? आवाज ऐका. त्यानंतर गाईज बंटी दादी म्हणायला लागला सगळ्यांना, हा बघा फेमस ब्लॉगर आहे. तर सगळे हसायला लागले बघून. मग त्यांना डायरेक्ट आपलं यूट्यूब चॅनल दाखवलं, डायरेक्ट हँग झाले. अरे 1K सबस्क्रायबर येतोय गाईज, पटपट फॉलो करा, आपल्याला 2K लवकरात लवकर कंप्लीट करायचे. त्यानंतर तिथं तर काय आम्ही जेवलं नाही. त्यानंतर गेलो हडपसरला जेवायला. का तर हे बघा, स्पेशल आंबरस थाळी खाल्ली, स्पेशल आंबरस थाळी. बासरी हॉटेलमध्ये आलो होतो जेवायला. इथलं लय फेमस आहे वाटतं. हे बघा, पुढच्या कुठल्याच हॉटेलमध्ये गर्दी नव्हती गाईज, इथं गर्दी होती. आम्ही वेटिंगला थांबलेलो होतो. त्यानंतर मग बसून घेतलं. हे बघा, फॅन बिन मस्त ओकेमध्ये आपल्याला भेटलं सीट. बंटीदा म्हणला घे बाबा माही पण व्हिडिओ, चल ब्लॉगमध्ये झळकू दे जरा. त्यानंतर आली बघा आंबरस थाळी. गाईज ह्याची टेस्ट आहे ना, टेस्ट एवढी भारी होती ना. तुम्ही पण एकदा जावा, हडपसरला आहे. एकदम क्वालिटी आहे, एकदम क्वालिटी. मग नंतर आविष्कार दाला सोडायचा होता, त्यामुळं लावली थोडीशी गाणी आपण. का तर म्हणलो बाबा जरा बोर होतं आहे, ट्रॅफिक पण लागलं आहे, जरा गाणी ऐकावं नाही का. तर हे बघा पोचलो. मग आपण डायरेक्ट हडपसरच्या पुढं आलो थोडंसं. त्यानंतर चांगला सनसेट झालेला होता, जरा व्ह्यू घेतला चांगला नाही का. म्हणलं जरा दाखवा आपल्या पब्लिकला आपण कुठं कुठं फिरतोय. हे बघा, बंटीदा एवढा वैतागलेला होता ना गाईज गाडी चालून चालून. आणि आपण नुसतं शेजारी बसलो होतो, बाळ बसलो होतं मागं. मस्तपैकी आविष्कार झाला सोडला. त्यानंतर मग चाललो होतो रोडमध्ये. एवढं ट्रॅफिक ट्रॅफिक ट्रॅफिक. हे बघा आलो सारसबागेपाशी. हा रोड तर तुम्हाला माहिती असेल, पुण्यातली सारसबाग म्हणजे ना गाईज एकदम मस्त. मी कधी गेलो नाही, बारीक असताना गेलेलो आहे. पण मस्त आहे, असं म्हणतात की चांगली आहे सारसबागमध्ये, म्हणजे खेळायला बारक्या पोरांना वगैरे मस्त आहे. त्यानंतर दादानं लावलं होतं दुनियादारीमधलं गाणं. काय कटाळ तर लय आला होता. पर्वतीच्या तिथं पोचलो, पर्वतीचा कळस दिसत होता, पण मी व्हिडिओ जरा लेट चालू केली त्यामुळं काय गाडीमध्ये एवढं दिसलंच नाही नीट गाईज. आणि ना हा बघा कसा झोपलेला होता. हे बघा, हे बघा, एकच मिनटं थांबा. कसा झोपलाय, कसा झोपलाय, गावला होता लय गाणं झोपताना. हे बघा, त्याला आवाज दिला होता उठला गाईज, माहिती का. त्याने ना आंबरस एवढा प्याला होता ना, आणि मस्त झोपा काढत होता. त्यानंतर आलो दौलतपाशी आपल्या बुगावला गॅस भरायला. गॅसच्या कांड्या 2च राहिलेल्या होत्या. आणि नेमकी इथं गाईज लाईट गेलेली होती, सगळ्या गाड्या वेटिंगला होत्या. लाईट गेलेली होती त्यामुळं लवकर आपलं हे झालं नाही. मग लावली मॅच. आपल्या स्क्रीनवर डायरेक्ट जिओ हॉटस्टार दिसत होतं. केलं कनेक्टन लावत बसलो. मग त्यानंतर आले लाईट, गॅस भरून घेतला, डायरेक्ट फुल केली आपण गाडी. टाकी फुल करून टाकली डायरेक्ट. नंतर टेन्शनच नको गॅसचं. कारण हा जो पंप आहे ना गाईज इथला बुगावचा, तिथं ऑनलाईनचं नाही, म्हणजे लाईन आलेली नाही गॅसची तिथं, त्यामुळे जरा विषय होतो. त्यानंतर घरी येताना आपला टायर पंक्चर झाला. पंक्चर काढताना व्हिडिओ काढता आले नाही, त्यामुळे स्टेपनी लावित होतो. घरी आलो तर घराला कुलूप होतं, मम्मीने ते जरा बाहेर गेलं ते. पण नैतिक एवढा दमला होता ना, एवढा वैतागला होता ना. बघा बसला होता आपला फोन बघत, लय वैतागलो होतो गाईज. मम्मी कुठंतरी गेली ती येत होती, त्यामुळे थांबलो होतो. त्यानंतर मग गेलो घरामध्ये, मस्त झोपलो. तर गाईज भेटू आपण लवकरच नवीन असं ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.